लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना थेट कार्यक्रमात आक्षेप घेत गोंधळ घातल्याची घटना घडली आहे। माधवी जाधव असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या वन विभागामध्ये कार्यरत आहेत। समारंभामध्ये भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत महिला कर्मचाऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय। भाषण सुरू असतानाच त्यांनी थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी माळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही अशी ठाम भूमिका महिला कर्मचाऱ्यानं यावेळी घेतली आहे। या घटनेमुळे शासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। प्रशासनाकडून पुढील कारवाईबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये, मात्र या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकमध्ये एकच चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।